संघासाठी सुंदर अशी कामगिरी करणारा निशी करणे. आक्रमक फटके खेळले जातात. यावेळेला मात्र मिडल ऑफ द बॅट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर धडाकेबाज षटकार. उलट येऊ शकली असती. धावसंख्या 9. इथून मात्र प्रणित मात्रेचा फटका फसलाय. कौतुक करावं लागेल आदर्श पाटीलचा. आखूट टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. षटक क्रमांक 1 समाप्त. 9 धावा 1 फलंदाज बाद. भार सुद्धा त्याच्यावर सोपवलाय. फुल टॉस चेंडू चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय. चेंडू जाते फाईन लेग क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सीमा रेषा पार. चौकार. मैदानावरती चालू आहे. यावेळेला बॅकफूट वरून खेळला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये कॅल्क्युलेटिव्ह रिस्क. चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. मिळतील पूर्ण 4 धावा. चौकार. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त फ्लिक. मिड विकेटच्या स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे. अप्रतिम. लागोपाठचा हा 3रा चौकार. मात्र श्री हरी विठ्ठल संघ अडचणींमध्ये सापडू शकला असता. इथे काय घडलं. नशिबाची साथ मिळते. देवतारी त्याला मोठा फटका आलाय. ऑन साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. कोणतीही चुकी नाही. बिग ब्लो. प्रशांत मोहरे बॅक टू दी पॅव्हलियन. शहाबाद संघाला इथून मात्र आपली सातत्यता राखावी लागेल. यावेळेला सरळ बॅटने आकाश पाटीलने ठोकलाय जरूर. चेंडू सीमारेषा पार करेल. क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स मेहनत जिद्द जरूर पाहायला मिळाली. मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल आणि षटकनीती सुद्धा गोलंदाजाला बदलावी लागेल. मोठा फटका आलाय. यावेळेला मात्र आडवा बॅटने खराब चेंडूला त्याची जागा दाखवली आहे. सन्मान्य संजय बणे स्टँडला अभिवादन करणारा हा षटकार नाहीये. फुलटॉस प्रकारचा चेंडू. ना दसरा ना दिवाळी. फुलटॉसचा हा बॉल. चेंडू मात्र जाईल फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. पंचांकडे अपील केलं गेलं की हा अर्थातच बीमर आहे का. मात्र पंचांनी सांगितलं की हा बॉल व्हॅलिड आहे. सीमारेषा पार. चौकार. आयशेत संघासाठी उपयुक्त ठरलाय. उपयुक्त हा फटका सुद्धा आलाय. कारण क्षेत्ररक्षकाला प्रेक्षकाची भूमिका पार पडावी लागेल. चेंडू फायदेशीर ठरली आहे. मुहिबच्या बॅटमधून पुन्हा एकदा रचनात्मक कलात्मक मनगटाच्या सहाय्याने चेंडूला फाईन लेगच्या दिशेने वळवलंय. दिशा दर्शकाची भूमिका पार पाडली. चेंडू जाईल सीमारेषा पार. फरार. षटक क्रमांक 4 समाप्त. इथून मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. 1 धाव लेग बाय स्वरूपातील प्राप्त होणार आहे. 61 धावा धावफलकावरती लागल्यात. भारतीय क्रिकेट संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी 10 बॉल्स मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा इतिहास रचला जाणार. किवीजना अर्थातच दुबईच्या क्रीडा नगरीमध्ये पराभूत करून भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीची ट्रॉफी भारतात आणण्यासाठी सज्ज झालाय. डबल धमाका. उडीयात मैदानावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक हशिकेश माळी त्या ठिकाणी गोल गोल गिरकी घेतली. फलंदाजाची फिरकी घेतली आणि इथून मात्र आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत. साऱ्या वस्ती वाडीचा या मतदार संघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. या मतदार संघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. 61 धावा धावफलकावरती. 5 फलंदाज बाद झालेत. या इनिंग मधील शेवटचा एक चेंडू आहे. गिअर बदलावा लागेल. इथून मात्र श्री हरी विठ्ठल वॉरियर संघाला तर जिजा 11 शहाबाद संघाला आणखीन एक चांगला चेंडू टाकावा लागेल. तर आणि तरच सेकंड इनिंग मध्ये आपल्या फलंदाजांना संधी उपलब्ध मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आत ओमकार म्हात्रे जर्सी क्रमांक 4 परिधान करून सज्ज झालाय. टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा रसिक मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते. शेवटच्या एका चेंडूवरती जर षटकार खेचला तर सन्मान्य विराजजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज लागू आहे. आकाश सर, आणि आता या फलंदाजाने जर का शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचला तर ग्रीन टायगर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय षटकाराची व्हॅल्यू 2500 झाली आहे.
म्हणजे शेअर मार्केटमध्ये सुद्धा एवढी व्हॅल्यू लगेच वाढत नाही. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा वीर दमदार आमदार प्रीमियर लीग आपल्या सर्वांसमोर उभी राहिली आहे. एक चेंडू येणं बाकी आहे. प्रणय टेंगळेची गोलंदाजी आतापर्यंत चांगली झाली आहे. फुल टॉस प्रकारचा चेंडू, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, कोणतीही चुकी नाही. अशा पद्धतीने पहिल्या इनिंगची समाप्ती. कभी खुशी कभी गम अशा पद्धतीने, कधी श्रीहरी विठ्ठल वॉरियर्स तर कधी जिजा 11 शहाबाज अशा पद्धतीने हा सामना झुकताना आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस इथून मात्र धावफलकावरती 61 धावा जमा झाल्यात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी वरती अधिराज्य गाजवलं आणि भारताचा झेंडा अर्थातच विदेशी देशांमध्ये किवीजना दुबईच्या क्रीडांगणावरती पराभूत करत पुन्हा एकदा अधिराज्य गाजवला गेला. सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना विनंती आहे की मोबाईलचा टॉर्च चालू करा आणि हे सेलिब्रेशन या क्रीडा नगरीवरती आपण करूयात. भारतीय क्रिकेट संघ बघा काय कमालीची ही लढत. भारताने न्यूझीलंडला 4 विकेट्सने हरवलं. सर रवींद्र जडेजा याने केलेली कामगिरी नक्कीच लक्षात राहील. चला इथून आवाहन करतो सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना, प्रत्येक गॅलरी मधून मोबाईलचा टॉर्च चालू करूयात आणि आपण एक भारतीय क्रिकेट संघासाठी सेलिब्रेशन करूयात. जे बसलेत त्यांनी उभे राहा आणि खऱ्या अर्थानं या मॅच आपण या आनंद क्षणाचा साक्षीदार होऊयात. फटाक्यांची आतषबाजी. भारतीय क्रिकेट संघ कुछ करिए नस नस मेरी खोले हाय कुछ करिए बस बस बड़ा बोले अब कुछ करिए ओ कोई तो चल से पड़िए तुम पे करिए या मरिए हाय कोई तो चल से पड़िए. एक ऐतिहासिक विजय. टीम इंडियाने पुन्हा एकदा क्रिकेटच्या इतिहासात आपलं नाव सोनेरी अक्षरात कोरलं. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून
भारताने अप्रतिम कामगिरी केली आणि या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आपल्या भारताचं सामर्थ्य, जिद्द, चिकाटी आणि विजयाची मानसिकता दाखवली गेली. अंतिम सामन्यात भारताने आपल्या विरोधकांना हरवून उत्तम फलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी आणि तिखट फिल्डिंगच्या जोरावरती विजय मिळवला. यावेळी स्टार खेळाडूंनी महत्त्वाची कामगिरी आणि कर्तबगारी बजावली. भारतीय क्रिकेट संघाचं खूप खूप अभिनंदन. एक भारतीय असल्याचा आपणा सर्वांना सार्थकी अभिमान आहे. बोला भारत माता की जय भारत माता की. जय. हा विजय आपला सर्वांना नेहमी लक्षात राहील. वीर दमदार आमदार चषक 2025च्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करूयात. आणि नक्कीच आकाश सर, या ठिकाणी आपण विजेत्या संघाचं अर्थात भारताचं अभिनंदन करतच आहोत. आणि तब्बल न्यूझीलंड सोबत आपण 25 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जिंकलोय, हा एक देखील इतिहास आहे. तर आता पुढील सामना जो होणार आहे त्या पुढील सामन्याकरिता देखील आपण या ठिकाणी दोन्ही संघाच्या संघनायकांना टॉस बॉक्समध्ये निमंत्रित करूया. आकाश सर. हॅलो, धन्यवाद. यावेळी आपण पाहतोय दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे, परंतु प्रथमतः आपण दुसरीकडे सुद्धा लक्ष वेधूया, जिथे आपण पाहतोय भारतीय संघाने चॅम्पियन ट्रॉफीमध्ये विजय मिळवला आणि आपण पाहतोय प्रथम क्रमांक अर्थातच विजेतेपद तिथे मात्र पटकवलंय. येथे मात्र आपण जर पाहिलं तर हा सामना सुद्धा यावेळी तितकाच महत्त्वपूर्ण आणि तितकाच चुरशीचा यावेळी मैदानावरती रंगलाय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं आपण हे अनुभवतोय, पाहतोय. माननीय आपण जर पाहिलं तर सन्माननीय वीर दमदार आमदार सुपर 8 मध्ये दाखल होणारा आणखीन एक संघ कोणता असेल, किंबहुना तो कर्णधार कोण असेल. एका बाजूला आपण जर पाहिलं तर यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतंय, ज्याने मागच्या वर्षीचा हंगाम आणि या वर्षीचा हंगाम अक्षरशः गाजवून सोडलाय. तो म्हणजे आदर्श पाटील एकीकडे आहे, तर दुसरी बाजूला आपण जर पाहिलं तर प्रसाद पाटील, ज्याने अनेक वर्ष सातत्यपूर्ण क्रिकेट खेळत असताना अलिबाग टेनिस क्रिकेट असू द्या किंबहुना अलिबागच्या बाहेरचं टेनिस क्रिकेट असू द्या, अक्षरशः गाजवून सोडलंय. आता मात्र तो सुद्धा या मैदानावरती म्हणत असेल, मला सुद्धा माझ्या संघाला सुपर 8 मध्ये दाखल करायचं आहे. परंतु दोन्ही संघाची ही अस्तित्वाची लढाई मात्र मैदानावरती रंगली आहे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 7 संघ कर्णधार आपल्याला ऑन स्क्रीन वरती पाहायला मिळतात. पहिला संघ सुमेध पत्रे यांचा क्वालिफाय झाला. तदनंतर आपण जर पाहिलं तर अभिषेक नाईक, तदनंतर हुसेन टाके, अक्षय पाटील, मोनिया, तदनंतर आपण जर पाहिलं तर नक्कीच आपण 8व्या संघाची प्रतीक्षा करत आहोत. परंतु आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळत असताना पुढील सामना होणार आहे तो SD ग्रुप चेंढरे गोंधळपाडा विरुद्ध जंजिरा पॉइंट मुरुड खारांबोली. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की कृपया आपण टॉस बॉक्समध्ये येऊन आपण नाणेफेकीचा कौल घेऊया. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर यावेळी आपण पाहतोय सामन्याला तिकडे सुरुवात झाली आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत आहेत. बडे मंच का बडा खिलाडी सरपंच यावेळी आपण पाहतोय. अर्थातच मुरुड गावातील तळेखार गावचं सुपुत्र, तळेखार ग्रामपंचायतीचे सरपंच यावेळी विजय घाणेकर मैदानावरती दाखल झालेत. स्ट्रायकेटवरती खेळताना ते पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकेटवरती आपल्याला रसिक पाटील, अर्थातच साबाज गावचा सुपुत्र, अक्षरशः ज्याने टेनिस क्रिकेट सुद्धा गाजवून सोडलंय. किंबहुना आपण जर पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेट खेळत असताना ज्याने आपल्या नावा छाप महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये सुद्धा दाखवली आहे, तो रसिक पाटील नॉन स्ट्रायकेट वरती पाहायला मिळतोय. यावेळी आपण पाहतोय सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती सेन्सिबल क्रिकेट इथून मात्र खेळलं जाते. एकच धाव इथे मात्र येते. पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर अकाउंट ओपन त्यांचे संघनायक इथे उपस्थित झालेले आहेत. मी SD ग्रुप चेंढरे गोंधळपाडा यांना विनंती करतोय की कृपया आपल्या संघनायक आणि संघमालक यांनी कृपया टॉस बॉक्समध्ये येण्याची कृपा करायची आहे. हा प्रयत्न केला जाईल. इथून बघा काय कमालीचा फटका खेळलाय. चेंडू बराच कालावधी हवेत, क्षेत्ररक्षक तैनात. 3 षटकार मारले तर राजाबाई केणी यांच्याकडून या खेळाडूला अर्थात या सामन्यामधील प्रत्येक खेळाडूला जर का सलग 3 षटकार मारले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक. निश्चित रूपाने राजाबाई केणी हे एक हरिहुन्नारी आणि क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत. यावेळेला मात्र पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केला जाईल. इथून मात्र चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. चौकार. फटकेबाजी सुद्धा यावेळेला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक कुठे आहे
त्याचा अंदाज घेता घेता कॅच पकडली जरूर गेली, मात्र क्षेत्ररक्षकाचं बॉडी बॅलन्स सीमारेषेवरती गेलाय. चेंडू सीमारेषा पार गेलाय, षटकार सुद्धा गेलाय. त्यामुळे येणाऱ्या चेंडूवरती कमबॅक करावं लागेल. यावेळचा चेंडू शॉट ऑफ लेन पद्धतीचा, त्याला मात्र हापाम पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, आलाय, पकडलाय झेल. फलंदाज क्रमांक 3 यावेळी आपण पाहतोय, माफ करा 2 तंबूच्या रस्त्याला मात्र परततोय. जबाबदारी पूर्ण खेळणं गरजेचं आहे. मोठा फटका आलाय, बॅट मधून चांगला आवाज आलाय. चेंडू जाईल काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराला गवसणी घातली जाईल. वायशेत संघ सज्ज झालाय. स्लोवर वन चेंडू, गती परिवर्तन. इथे काय घडलं? दुष्काळात 13वा महिना. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली. इथे मात्र काय झालंय? अचानक मदत मिळाली, ती म्हणजे श्री हरी विठ्ठल वॉरियर संघाला. धावची स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. 39 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकामध्ये आतापर्यंत आपण जर पाहिला तर धावा खर्च केल्या गेल्या आहेत 9. 2 बॉलमध्ये एका संघाला 1 धाव वाचवायची आहे, तर 2 बॉलमध्ये एका संघाला ही धाव करायची आहे. तर आणि तरच 50-50 ओव्हरचा आपल्याला बेनिफिट मिळेल. बघा तुम्ही 9 धावा डीजे धावा या अत्यंत महत्वाच्या आहेत, कारण ही क्षण फार महत्वाची आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच कालावधी हवेत, मात्र सीमारेषा पार करेल, षटकार खेचेल आणि सांगून देतोय. नेहमीच चर्चेचा विषय राहिला. चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दाखवून देणारा आदर्श पाटीलची आवश्यकता आहे. यशच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र फटका फसलाय. फलंदाज त्रिफळाचित पद्धतीने तंबूमध्ये परतणार. हलक्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जाईल फाईन लेग सीमारेषेच्या दिशेने. चेंडू जाईल सीमारेषा पार, विजयाला शिक्कामोर्तब. विनंती करतोय की या सन्मान सोहळ्यामध्ये